मित्रांनो, माझा थेट आरोप आहे, जे पण पोलीस घाटात आजूबाजूला वळणावरती किंवा घाटाच्या मध्ये जे पण पोलीस गाड्या अडवण्यासाठी थांबतात, हे 100% पैसे लुटायला थांबलेले असतात. मित्रांनो, हा बघा घाट आहे, हा आहे पाथर्डीला जाणारा घाट. नगरवरून आपण पाथर्डीला जात असताना हा घाट लागतो आणि घाटाच्या एकदम खाली हे दोन महाशय पोलीसवाले, ट्रॅफिक पोलीसवाले उभा राहिलेले आहेत आणि इथून पुढे सगळा घाट चालू होतो. मित्रांनो, आणि खूप डेंजर घाट आहे. 5-7 किलोमीटरचा हा सगळा घाट आहे आणि या घाटाच्या खाली वरून ज्या गाड्या येतात, जर मोठी गाडी आली आणि त्या गाडीत जर ब्रेक फेल झाला तर हे महाशयांचा पण जीवाला धोका आहे आणि हे जे गाड्या उभा करतात ते अडवण्यासाठी, त्यांच्या पण जीवाला धोका आहे. आणि असे जे पण पोलीस असतील ते पोलीसवाले फक्त पैसे लुटण्यासाठी असे घाटात उभा राहिलेले असतात. मी बऱ्याच वर्षापासून ड्रायव्हिंग करतो, मला बऱ्याच वेळेस हा अनुभव आला आहे. कारण घाटामध्ये घाट चढताना गाडी अडवायला थांबवायला ह्यांना सोपं जातं आणि त्याच्यामुळं ना या ठिकाणी लुटायचं प्रमाण जास्त प्रकारात असतं. आणि एवढा मोठा डेंजर घाट आहे मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला समजून येईल किती मोठा घाट आहे. आणि महाशय घाटाच्या खाली उभा राहिलेले आहेत, जिथून घाट चालू होतो त्या ठिकाणी. ह्यांना दुसरा कुठेच रस्ता नाही, एवढा मोठा रस्ता आहे आणि एवढ्या सप्पाय जागेवरती पण हे उभं राहू शकले असते ना गाड्या अडवण्यासाठी, पण नाहीये. ह्यांना घाटाच्या खालीच अडवायचं आहे, कारण घाटावर चढताना गाडीचा मोसम तुटतो, गाडी थांबवता येते आणि स्वतःच्या पण जीवाला धोका करून घ्यायचा आणि जे पण त्या गाडी हे जे अडवतील त्यांच्या पण जीवाला धोका कसा निर्माण होईल हे जाणून बुजून केलेलं काम असते मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकताय एवढा मोठा, एवढा 5-7 किलोमीटरचा डेंजर घाट आहे एकदम. जर ब्रेक फेल झाला तर गाडी थांबवायला सुद्धा आणि कुठं गाडी कमी करण्यासाठी सुद्धा या घाटात कुठेही जागा वगैरे काहीच नाही आहे. आणि डबल रोड आहे, डबल पदरी रोड आहे हा, जाणार एक रस्ता आणि यायला एक रस्ता. आणि हे महाशय एकदम घाटाच्या खाली इथं. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला समजून येईल की हा घाट कसा आहे तो.